नमस्कार. आज 15 डिसेंबर 2022 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा पहिली बातमी. सीमाभागावर दावे नकोत. गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सरकारांना सल्ला दिलेला आहे त्यांनी. म्हणजेच काय, सर्वोच्च न्यायालयात सध्याला खटला वगैरे प्रलंबित आहे, तोपर्यंत तुम्ही पण गावं जी आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन म्हणजे दोन राज्यांच्या जे बाँड्रीवरती गावं वगैरे आहेत तिथे तुम्ही कोणाचाही कोणाचाही दावा वगैरे करू नका, असंच सल्ला त्यांनी दिलेला आहे. व हे अगदीच गरजेचं आहे, कारण स्टॅटस को राहायला हवं असं स्टॅटस को राहायला हवं असं गृहमंत्री अमित शहा यांनी दोघांना पण सल्ला दिलेला आहे. त्यानंतर बोमई यांचे जे ट्विटर खाते आहे ते बनावट, म्हणजे त्यासोबतच एक बनावट खातं वगैरे आहे असं त्यांचं मत आहे. मग परत त्यावरती चौकशी वगैरे होईल असं त्यांनी पण म्हटलेले आहेत, म्हणजे कारवाई त्यावरती होणार आहे. त्यानंतर पुढे या चीन प्रश्नी विरोधकांची एकजूट, सलग दुसऱ्या दिवशी सभात्याग विरोधकांचा, त्यामुळे संसदेत तातडीने चर्चेची मागणी विरोधकांची. आता पहा तुम्ही, दुसऱ्या दिवशी विरोधकांचा जो सभात्याग वगैरे झाला, जर विरोधकांचा जर सभात्याग झाला तर काय प्रॉब्लेम होतं पहा. सरकारला तर प्रॉब्लेम त्याचं काही नाहीये, कारण सरकार बहुमतामध्ये आहे सध्याला, जे रुलिंग पार्टी आहे. ओके, रुलिंग पार्टी सध्याला बहुमतामध्ये तर आहेच आहे, परंतु प्रॉब्लेम याचा कुठे निगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहे, जे कायदे वगैरे बनवत आहेत. आता पहा, कायदा काय झालेला आहे, 1972चा कायदा कालच बनलेला आहे. सॉरी, 1972चा जे अमेंडमेंट ऍक्ट होता, 2021 अमेंडमेंट ऍक्ट आहे. ओके, तो बनायला काहीच वेळ लागत नाही. हे डायरेक्ट जे कायदे वगैरे आहेत ते डायरेक्टली पास होतात. यामुळे संसदेमध्ये चर्चाच होत नाही. यामुळे डायरेक्टली आपल्याला इथं बेसिकली सांगता येते की जी संसदेची प्रोडक्टिव्हिटी वगैरे आहे ती खालावत आहे. त्यामुळे जे शेतकऱ्याचे जे 3 कृषी कायदे आलेले होते पहा, त्यावेळेस पण हेच झालेलं होतं. त्यावेळेस फक्त आवाजी मतदान झालेलं होतं. व तुम्ही पहिली लोकसभेचे स्पीच वगैरे काढून पहा, म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वगैरे जेव्हा आपले संविधान वगैरे बनत होतं तेव्हाचे तुम्ही पहा, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी आपला संविधान बनण्यासाठी वगैरे लागलेला होता. व तेव्हाच्या बैठका वगैरे किती झालं ते पाहून घ्या तुम्ही. व आताचं जर पाहिलं आपण तर आता फक्त 1 ते 1.5 महिन्यामध्येच, म्हणजे आता अगदीच पाहिलं ना तुम्ही, ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान काय झालेलं होतं, तर यांनी बिल वापस घेतलं, तो डाटा प्रोटेक्शन बिल. ओके, प्रायव्हसी डाटा प्रोटेक्शन बिल त्यांनी मागे घेतलेलं होतं. सप्टेंबर आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान त्यांनी ते बिल मागे घेतलेलं होतं. व परत ऑक्टोबरच्या शेवटी त्यांनी ते बिल लगेच पब्लिक डोमेनमध्ये वगैरे जाहीर केलं. म्हणजे पहा, 1 महिन्यामध्ये आपल्याला फक्त एक बिल तयार होतं. तर इकडे म्हणजे थोडंसं प्रोडक्टिव्हिटी वगैरे जी आहे ती कमी होताना दिसते. मग पहा, आता जर विरोधक वगैरे जर सभात्याग करत असले तर त्याचा परिणाम काय होतो पहा. तर रुलिंग पार्टी जी आहे ती तर बहुमताने डायरेक्टली कायदा वगैरे पास करून घेईल, कारण कायद्यासाठी वगैरे जास्त स्पष्ट म्हणजे जास्त स्पेशल मेजॉरिटीची वगैरे गरज काही लागत नसते. ओके, फक्त ते म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी वगैरे CEA जे म्हणतो आपण, तर त्याच्यासाठी लागत असते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. ओके, याच्यासाठी तुम्हाला काय लागतं, तर स्पेशल मेजॉरिटी वगैरे लागत असते. परंतु इथे काही स्पेशल मेजॉरिटी वगैरे लागत नाही. यांनी काय करतात, मग जेव्हा सभात्याग वगैरे जरी झाला तरी यांना फरक पडत नाही. यांनी डायरेक्ट काय करत आहेत, बिल वगैरे पास करत आहेत. याचा परिणाम कुठे होत आहे पहा. हे सर्व जे परिणाम आहे याचा परिणाम तुम्हाला अगदीच सांगता येतं की ज्युडिशियरीवर होत आहे. ओके, आता ज्युडिशियरीसाठी एक न्यूज आलेली आहे आजच ती, म्हणजे 370. ओके, 370 कलम जे हटवलं गेलं त्यावरती रिव्ह्यू पिटिशन आहेत. ओके, मग सुप्रीम कोर्टाकडे हे ताण वाढतच आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू भरपूर आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने कृषी कायदे आहेत, त्यानंतर अगदीच अग्निवीर स्कीम आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर जर चर्चा वगैरे जर झाली, संसदेमध्ये जर चर्चा वगैरे जर झाली तर ते अगदी बेस्ट होतं, म्हणजे चर्चेतूनच आपल्या समस्या वगैरे सुटू शकतात. परंतु असं होत नाही, म्हणजे जे विरोधक आहेत ते पण म्हणजे चर्चेवर वगैरे ठाम असतात व संसदेतील जे रुलिंग पार्टी वगैरे आहेत ते चर्चा वगैरे होऊ देत नाही. म्हणजे हे कुठंतरी अगदीच संसदेची वगैरे जी आहे प्रोडक्टिव्हिटी ती कमी होत आहे, हेच आपल्याला इथं पाहायला येतं. व परंतु तुम्ही जर पहिली लोकसभा वगैरे जर पाहिलात, म्हणजे अगदीच जर आपण जवाहरलाल नेहरू वगैरे यांचा जर एरा पाहिला तर त्यामध्ये आपल्याला चर्चा वगैरे होताना अशा अगदीच दिसून येतात. म्हणजे पहिली म्हणजे 1962ला जेव्हा चायना आणि इंडियाचं डिस्प्यूट वगैरे जर झालेलं होतं तेव्हा पण जवाहरलाल नेहरू यांनी यावरती चर्चा केलेली होती, हेच आपल्याला सांगता येतं. व यासाठी तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचे जे डिबेट आहेत ती अगदी पाहून घेऊ शकता. जर तुम्हाला माझ्यावरती वगैरे जर विश्वास वाटत नसेल तर प्लीज तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल डिबेट वगैरे एकदा वाचून घेऊ शकता. त्यामधूनच तुम्हाला जे आपल्या भारताचं जे क्रक्स आहे, म्हणजे भारतीय संविधान कशा पद्धतीने वगैरे उदयास आलेलं आहे ते तुम्हाला तिथून मिळून जाईल. त्यानंतर पहा, मुलींसाठी गर्भाशयाच्या कर्करोगावर पुढील वर्षी लस. म्हणजे गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग रोखण्यासाठी देशात HPV ह्युमन
पेप्लिवा पेप्लिमो व्हायरस लस विकसित करण्यात आलेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. 2023 पासून ही 2023 पासून ही जी लस आहे ती 9 ते 15 वयातील जी मुली आहेत त्यांना देण्यात येणार आहे व हे अगदी गरजेचं आहे. कारण पहा, भारतात या कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण खूप मोठे असून देशातील 15 ते 44 वयोगटातील महिलांना होणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा हा कर्करोग आहे. हे प्लीज तुम्ही सर्वांनी डाटा वगैरे लक्षात ठेवा. म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटमध्ये वगैरे हे लिखत राहील. यासोबतच म्हणजे पहा, UPSC जर पाहिलं तुम्ही तर प्रत्येक जे विषय असतात त्याचे लिंकेजेस वगैरे कुठेही येतील काही सांगता येत नाही. त्यामुळे जे विद्यार्थी मला पण विचारत होते की निबंधासाठी वगैरे कशा पद्धतीने तयारी करायची आहे, तर तुम्हाला मी जे हायलाइटेड वगैरे पोर्शन आहे तेच तुम्हाला पण तुमच्या डेटा पॉईंटमध्ये वगैरे लिहून ठेवायचं आहे. ओके, मी माझ्या वेबसाईटवरती तर हे सर्व तुम्हाला मिळून जाईल. तरी देखील तुमची जी जबाबदारी आहे ती तुमच्या वहीमध्ये वगैरे लिहून ठेवा प्लीज. आता हा भाग कशासाठी मी डायरेक्टली सांगत असतो की ही विषय कोणत्या मार्फत वगैरे येणार आहे, तर ते तुम्ही तिथे अगदीच लिहून ठेवू शकता. त्यानंतर पुढे चला, इथून पण काही गरजेची वगैरे न्यूज नाही आहे. ओके, त्यानंतर पहा इथे अगदीच धक्कादायक ही न्यूज आहे. 10 ते 17 वयोगटातील 1.5 कोटी मुले व्यसनाधीन आहेत. केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात माहिती देण्यात आलेली आहे. पहा किती, 10 ते 17 वयोगट, 1.5 कोटी मुले व्यसनाधीन. ओके, सर्वोच्च न्यायालयात माहिती म्हणजे झालेलं असं की 2016 मध्ये जे बचपन बचाओ आंदोलन वगैरे आहे त्यांनी एक याचिका वगैरे दाखल करण्यात आली होती PIL. त्याचा अहवाल वगैरे सुप्रीम कोर्टाने आता सध्याला मागवलेला होता. तर या अहवालामध्ये उघड झालेला आहे की भारतीयाकडून उत्तेजना व नशेसाठी अल्कोहोल हा सर्वाधिक वापरला जाणारा घटक आहे. त्याखालोखाल गांजा व भांग, त्यानंतर अफू वापरली जाते. त्यानंतर सुमारे 16 कोटी नागरिकांद्वारे मद्याद्वारे अल्कोहोलाचे सेवन करतात. 5 कोटी 7 लाखांहून अधिक व्यक्ती अल्कोहोलाच्या आहारी गेले असून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. हे अगदीच म्हणजे धक्कादायक बातमी होती. यासोबतच जर पाहिलं तर 10 ते 17 वयोगटातील म्हणजे ही न्यूज वाचल्यानंतर मला पण धक्का बसला. कारण पहा, ही उद्याचं भविष्य आहे. ओके, व 1.5 कोटी मुले जर व्यसनाधीन झालेली आहेत म्हणजे पहा, हर नशा बर्बादी का पैगाम होत आहे. याच्यापूर्वी पण मी तुम्हाला या संदर्भात बोललेलंच आहे. ओके, म्हणजे कोणताही नशा करा तुम्ही म्हणजे ते बर्बादीच होणार आहे. अगदी त्याच पद्धतीने जर पाहिलं तर 1.5 कोटी जे एवढं आपली पॉप्युलेशन वगैरे आहे ती एवढी जर नशेमध्ये वगैरे जर असेल तर म्हणजे उद्याचं भविष्याचं जे भविष्य वगैरे आहे ते अगदीच म्हणजे खूप वाईट आहे. हे आपलं इथं स्थिती सांगता येते. त्यानंतर हा पण डाटा पॉईंट आहे सोशल सेक्टरमध्ये वगैरे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सोसायटी कशा पद्धतीने वगैरे कार्यरत आहे यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा, महिलांच्या तुलनेने अधिक पुरुष मद्य सेवन करतात. 1.6% महिला तर 27.3% पुरुष मद्य सेवन करतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढे चला, बिल्किस बानो प्रकरणी तातडीने खंडपीठ स्थापण्यास नकार. आपण काल पाहिलेली आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जे जस्टिस बेला आहेत त्यांनी रिक्वेस्ट केलं, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जे खंडपीठ होतं त्यामधून त्यांनी माघारी वगैरे घेतलेली होती. मग त्यावरती DY चंद्रचूड यांनी लवकरात लवकर खंडपीठ वगैरे स्थापन करण्यास नकार दिलेला आहे. कारण अन्य केसेस पण आहेत ज्या डिले वगैरे होत आहेत, त्यामुळे त्यांनी थोडासा वेळ वगैरे घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. ईशान्येच्या परंपरांचा वसा हे प्रश्न वगैरे विचारलं जाणार नाही, त्यामुळे मी याला घेत नाही आहे. ओके, म्हणजे तशा पद्धतीचा प्रश्न प्लीज तुम्ही पण एकदा पाहून घेऊ शकता. ओके, यासोबतच आणखीन एक मला सांगायचं होतं की काही विद्यार्थ्यांनी मला खूप निगेटिव्ह वगैरे कमेंट केले. अगदी त्याबाबत माझं त्यांचं अगदीच हे नाही आहे. ओके, म्हणजे त्यांचे जे सजेशन आहे त्यांचं मी अगदीच मान ठेवतो. परंतु पहा, जर आता ही जी न्यूज तुम्हाला काहीच म्हणजे जर देत नसेल तर ते घेण्यापासून मला नाही वाटत की यातून तुमचा काही फायदा वगैरे असेल. आता पहा, तुम्ही खोदा पहाड निकला चुहा वगैरे ते करू शकत नाही. ओके, मी तर ते करू शकत नाही, म्हणजे मिसगायडन्स ते माझ्याकडून तर होणार नाही आहे. ओके, जर एखाद्याला वाटत असेल की टाइमपास वगैरे होत असेल तर त्यांनी प्लीज इथेच व्हिडिओ वगैरे तुम्ही थांबू शकता. मी ऑलरेडी म्हटलेलं आहे जिथे जिथे अगदीच काही गरजेचं वगैरे नसतं तिथं मी ऑलरेडी सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ इथंच वगैरे थांबू शकता. ओके, कारण मी मृणाल सरांपासूनच हे सर्व काही शिकलेलो आहे. त्यानंतर म्हणजे जे माझे इथिक्स वगैरे आहेत ते मला तशा पद्धतीने करण्यास वगैरे नकार देतात. त्यामुळे तुम्ही अगदीच जाऊन तुम्ही दुसरीकडे रॉयल एंट्री व्हिडिओ वगैरे पाहू शकता. त्यामध्ये तुम्ही वेळ घातलात तर त्याबद्दल म्हणजे माझं काही नाही आहे. पण जे विद्यार्थी अगदीच इथे म्हणजे काही जणांचे पॉझिटिव्ह कॉमेंट पण आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी मी हे घेतोय. त्यामुळे प्लीज जर जास्तच तुम्हाला टाइमपास वगैरे वाटत असेल तर त्यामुळे प्लीज इथेच व्हिडिओ वगैरे थांबवा. त्यानंतर रॉयल एंट्री व्हिडिओ वगैरे तुम्ही अगदीच पाहू शकता. त्यामध्येच तुमचं हित वगैरे आहे हेच मी समजून घेऊ शकतो. ओके, त्यानंतर पहा, त्यानंतर ही जी न्यूज मी बोलत होतो यामधून खरंच काही गरजेचं नाही आहे. ओके, जरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता. पण जे विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवू शकतात त्यांनी प्लीज वाचू नका. कारण अशा पद्धतीचा तर जो हे आहे लेख वगैरे आहे यातून तुम्हाला
प्रश्न परीक्षेमध्ये वगैरे येणार नाही. यूपीएससीचे यूपीएससीचे मेन्सचे पेपर वगैरे पाहून घ्या. तुम्हाला विचार करायला लावणारे प्रश्न आहेत, न की फक्त याविषयी चर्चा वगैरे करण्याचे. ओके, त्यामुळे स्किप करू शकता. त्यानंतर इथून पण गरजेचं नाहीये. ओके, समूळ ग्रंथ पाहिल्याविना निवड समितीने पुस्तकात काय आहे याची सरकारला कल्पना दिली नाही, ही मंत्री महोदया यांची तक्रार वाचून हसावे की रडावे असा प्रश्न पडतो. म्हणजे दीपक केसरकर यांनी म्हटलं की जे पुस्तक आहे फ्रीडम बद्दलचं जे पुस्तक वगैरे होतं, त्याचं जे अनुवादचं पुरस्काराचं वगैरे जे वाद तयार झालेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, तर त्या संदर्भाची ही न्यूज आहे. पण यामधून पण पहा, तुम्हाला अगदीच परीक्षेमध्ये वगैरे प्रश्न येणार नाही. व जर म्हणजे असा प्रश्न तर येणारच नाही, कारण पहा हे राज्य सरकारवरती यातून टीका वगैरे होते. मग हे वादाचं वगैरे आहे. व उद्या तुमची परीक्षा नाही आहे, पुढल्या वर्षी जून मध्ये ही परीक्षा असणार आहे. मग तोपर्यंत हा टॉपिक फेडेड होऊन जातो, यातून काहीच तुमच्यासाठी गरजेचं नाही आहे. त्यामुळे प्लीज स्किप करा. त्यानंतर राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची विफलता, म्हणजेच NJAC ॲक्ट 2015चा जो झालेला होता, त्याबद्दल आपण याच्या पूर्वीच चर्चा वगैरे सविस्तररित्या केलेली आहे व ती 2 वेळेस चर्चा केलेली आहे. त्यासाठी मी तुम्हाला नोट्स पण दिलेले होते. 1 डिसेंबरचा एक व्हिडिओ आहे आणि त्यानंतर 5 डिसेंबर काहीतरी समथिंग आहे, तिथल्या जवळपासचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून घ्या, किंवा वेबसाईट जी pawannilewa.com आहे त्या वेबसाईटवरती पण तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. याबद्दल मी सविस्तर चर्चा केलेली आहे की हे पॉवर शेअरिंगचं सगळं प्रकरण वगैरे काय चालू आहे. ओके, व याच्या संदर्भात मी कालचा पण तुम्हाला म्हणजे थोडंसं कालचं एक लेख आलेलं होतं द हिंदूमध्ये कालचं लेख आलेलं होतं. त्यामध्ये पण जे केंद्र सरकार आहे त्याला आता ज्युडिशरीवर पण कंट्रोल वगैरे पाहिजे आहे असं आपण तिथं पाहिलेलं होतं. मग ते हे सर्व जे आहे ते NJACचं कायद्याबद्दलचं आहे व याबद्दल परीक्षेत UPSCला विचारलं जाणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाला हे मान्य नाही आहे. ओके, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे, DY चंद्रचूड वगैरे यांनी काय म्हटलेले आहेत पहा तुम्ही. तर कॉलेजियम सिस्टीमचा आता सध्याला कायदा आहे ना, तर कॉलेजियम सिस्टीमद्वारेच तुम्ही हे करा, म्हणजे जे नियुक्ती आहेत ती त्या पद्धतीनेच करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. व उर्वरित जे 5 जजेस वगैरे होते त्यांच्या पण नियुक्तीसाठी केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने पत्र पाठवलेलं आहे. आता सध्याला जे बॉम्बे हायकोर्टाचे जे चीफ जस्टिस होते दीपंकर दत्ता यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टामध्ये झालेली आहे. मग आता 5 जणांची परत सुप्रीम कोर्टाने रिकमेंडेशन केंद्र सरकारला वगैरे दिलेली आहेत. मग पाहूयात त्याबद्दल केंद्र सरकार वगैरे परत टिप्पणी करेल का किंवा नियुक्त्या वगैरे देईल का. ओके, ते झालं त्या संदर्भात. त्यानंतर पुढे इकडे या, अनुवांशिकतेने होणाऱ्या हिमोफिलिया या रक्त विकारावर हे औषध गुणकारी असल्याचे त्यांच्या चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे आणि त्याची किंमत 3 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजेच तब्बल 28 कोटी भारतीय रुपये एवढी आहे. म्हणजे पहा, हिमोफिलिया, ओके, हा आजार दुर्मिळ नाही, परंतु रक्त न गोठण्याचा हा आजार आहे. ओके, हिमोफिलिया अगदीच तुम्हाला पण माहिती असेल की एखाद्याला जर म्हणजे काहीही जरी लागलं वगैरे तर त्यातून रक्त जे बाहेर निघतं तर ते रक्त वगैरे गोठत नाही, त्यामुळे त्याचा रक्ताचा अगदीच निचरा वगैरे होतो, हे आपल्याला इथं सांगता येतं. मग त्याच्यावरची लस वगैरे अमेरिकेने शोधून काढलेली आहे, तर त्याची किंमत तुम्ही पण ऐकून हैराण व्हाल, तर 28 कोटी भारतीय रुपये एवढी त्याची किंमत आहे. व यामध्ये काय करतात तर जिनी थेरपी यामध्ये केली जाते. आता ही जिनी थेरपी वगैरे काय आहे हे मी अगदी स्पष्ट वगैरे करू शकत नाही, कारण मी पण सायन्सचा एज्युकेटर वगैरे नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही पहा, तुमचे जे टीचर वगैरे असतील ते तुम्ही तिथून शिकून घेऊ शकता, कारण किंवा यूट्यूबवरती वगैरे त्या संदर्भाचा व्हिडिओ असेल. म्हणजे तुम्हाला जर क्युरियोसिटी वगैरे असेल तर, बाकी तर काही गरजेचं नाही. म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येणार नाही, फक्त तुम्हाला पण माहिती असावं की अशा पण काही गोष्टी वगैरे सध्याला घडत आहेत. ओके, तर त्या संदर्भात आहे. जिनी थेरपीवर प्रश्न नक्की विचारला जाऊ शकेल, म्हणजे त्याचं फक्त मॉडिफिकेशन बद्दल वगैरे ते विचारलं जातं. बाकी एवढ्या डिटेलमध्ये हे हिमोफिलियाबद्दल वगैरे ते विचारण्यात येणार नाही. म्हणजे हिमोफिलियातील जिनी थेरपी वगैरे कशा पद्धतीने केली जाते असा प्रश्न येत नाही. माझं म्हणण्याचा उद्देश तो होता. ओके, त्यानंतर पुढे चला, येथून पण गरजेच्या वगैरे काहीच न्यूज नाही आहेत. त्यानंतर पहा, घाऊक महागाई दराची नोव्हेंबरमध्ये उसंत 5.85% 21 महिन्यांतील निचांकी दर. हे आपण म्हणजे काल परवाच याबद्दल बोललेलं आहे की हे जो दर वगैरे काढला जातो तो 2021 मध्येच वाढलेला होता. आता 2022 मध्ये किंचित वाढलेला असेल तर ते आपल्याला वाटतं की घसरलाच आहे, अशा पद्धतीने आहे तो. म्हणजे आकडेवारीला मलमपट्टी वगैरे लावण्याचं काम, म्हणजेच हे अशा पद्धतीचे काम असतं. त्यानंतर मी हे इकॉनॉमिक्सच्या वगैरे जी न्यूज आहेत ती डिटेलमध्ये वगैरे घेत नाही, हे मी मान्य करतो. कारण पहा, विन 23 सिरीज ही मृणाल सर घेऊन येतात, तेव्हा तुम्हाला लिंक मी स्वतः देणार आहे, कारण मृणाल सरांचे जे व्हिडिओ असतात ते माझ्यापेक्षा अगदीच बेटर असतात. ओके, व त्यांचं जे शिकवलेलं वगैरे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, व इकॉनॉमिक्स सर्वे त्यांच्यापेक्षा बेटर वगैरे आपल्याला दुसरं कोणी समजून सांगणार नाही. त्यामुळे मी तेव्हा तुम्हाला तिकडेच घेऊन जाणार आहे. ओके, त्यामुळे प्लीज तुम्ही आता याबद्दल डबल एफर्ट वगैरे करण्याची काहीच गरज नाही. फक्त तुम्हाला माहिती असावं की अशा पद्धतीने वगैरे सध्याला चर्चेत वगैरे आहेत न्यूज, हे तुम्हाला माहिती असावं यासाठीच मी घेतोय. बाकी इकॉनॉमिक्स सर्वे मृणाल सरांना
सरांकडूनच आपल्याला शिकायचं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू वृत्तपत्र. तर पहा, यामध्ये न्यूज होलसेल प्राइस इन्फ्लेशन आपण हे पाहिलेलं आहे. त्यानंतर हुक ट्रॅजेडी क्लेम्स सेव्हरल लाईव्स इन ड्राय बिहार. पहा, बिहार सरकारने काय केलेलं आहे, तर त्यांनी म्हणजे ड्राय स्टेट घोषित केलेलं आहे. म्हणजे अल्कोहोलची बॅन वगैरे तिथे आहे. दारूबंदी हे राज्य म्हणून बिहार सरकारला वगैरे ओळखलं जातं. बिहार आणि गुजरातमध्ये दारूबंदी आहे सध्याला. मग पहा, अगदी जिथे जिथे दारूबंदी वगैरे आहे, अगदीच म्हणजे 2-3 महिन्यापूर्वीची न्यूज आहे. गुजरातमधील दारूबंदीमुळे जे केमिकलचा वापर असलेली दारू वगैरे पिऊन, म्हणजे भेसळ दारू पिऊन वगैरे काही जणांचा मृत्यू वगैरे झालेला होता. ती न्यूज आपल्याला गुजरातमधील ती माहिती आहे. अगदी तशीच न्यूज आता बिहारमध्ये घडलेली आहे. भेसळयुक्त दारू पिऊन काही लोकांचा वगैरे मृत्यू इथं झालेला आहे. म्हणजे 20 जणांचा मृत्यू, तेथील जे स्थानिक वगैरे आहेत तिथे त्यांचं मत आहे की 20 जणांचा झालेला आहे मृत्यू. परंतु जी आकडेवारी वगैरे समोर आलेली आहे, ऑफिशियल आकडेवारी, ओके, त्यांनी फक्त 6 जणांचा मृत्यू वगैरे झालेला इथं स्पष्ट केलेला आहे. आता पहा, म्हणजे अशी कोणतीही दुर्घटना वगैरे जर झाली तर फक्त इथं आकडेवारी बनून राहते. अगदी तुम्ही पाहिलेला असेल मोरबी पूल, यामध्ये फक्त आपल्याला माहिती आहे की 134 जणांचा मृत्यू वगैरे झाला. म्हणजे काय, इथं फक्त आकडेवारी बनून जाते. हे अतिशय दुर्दैव आहे. ओके, आपण एका एकाचं नाव वगैरे वाचत नाही, कारण ही फक्त आकडेवारी आपल्याला सांगता येते. हे जे सर्व काही झालं ना, हे अतिशय दुर्दैव आहे. यामधून हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. मग याचं मेन जर कारण पाहिलं तर जे दारूबंदी वगैरे केली गेली आहे किंवा अन्य कोणताही जर डिसिजन वगैरे जर घेतला तर त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला सर्वांना विश्वासात वगैरे घ्यावं लागतं. हेच प्रॉब्लेम आहे. कारण पहा, अगदी तुम्ही जर पाहिलं, आता यासंबंधीची बेस्ट न्यूज जर पाहिली, आपण GM क्रॉपबद्दल बोलूयात. कारण शरद पवार यांनी काल परवा स्टेटमेंट वगैरे दिलं होतं की GM क्रॉप आपण भारतामध्ये पण लागू करायला हवं. अगदी तेच बेसिक आहे. पहा काय झालेलं आहे, GM क्रॉप जर भारतात लागू केलं तर अगदीच पैसे वगैरे वाचतील. अगदी तसंच झालेलं आहे. गुजरात आणि बिहार या राज्य सरकारांनी काय जर केलेलं आहे तर दारूबंदी केलेली आहे, बरोबर. तरी देखील पहा, या राज्यांमध्ये दारू भेटते. ती कशी भेटते, तर स्मगलिंग होते. ओके, स्मगलिंग होते. मग आता पहा, GM क्रॉपचं पण तसंच आहे. आपण दुसऱ्या देशातून GM क्रॉप वगैरे विकत आणत आहोत. मग इथं आपल्याला पैसे तर द्यावंच लागत आहे. मग टॅक्स आपण कोणाला, दुसऱ्या देशांना वगैरे टॅक्स देतो. मग अगदी तसंच आहे. स्मगलिंग जेव्हा होत असते तेव्हा बिहार राज्य सरकारला उत्पन्न काहीच भेटत नाही, उत्पन्न शून्यच असतं. परंतु स्मगलिंगमध्ये अगदीच लाईफ वगैरे जातात. मग यांना डेथ पेनल्टी वगैरे डेथ कंपन्सेशन वगैरे या सरकारला द्यावंच लागतं, जे मृत वगैरे आहेत त्यांना. ओके, मग हे सर्व जर पाहिलं तर यामध्ये सरकारचाच जास्त घाटा आहे, गव्हर्नमेंटचाच जास्त घाटा आपल्याला इथं दिसून येतो. त्यामुळे लवकरात लवकर GM क्रॉपला पण परवानगी द्यायला हवी. यासोबतच राज्य सरकारने दारूबंदी उठवायला हवी. हे आपलं इथं बेसिकली पॉझिटिव्ह त्याबद्दलचे विरोधातील पॉईंट वगैरे सांगता येतात. त्यानंतर पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याला अगदीच सांगता येतात की दारूबंदी केल्यानंतर काय होते पहा, महिलांचं जे सशक्तीकरण वगैरे आहे त्यामध्ये अगदीच एक स्टेप आपण अहेड वगैरे जाऊ शकतो. कारण पहा, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आपल्याला दारू पिऊन पुरुष काय करतात तर महिलांना वगैरे मारत असतात. त्यामुळे आपण डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस वगैरे यामध्ये आपण अगदीच हे करू शकतो, स्थिती वगैरे कव्हर करू शकतो. परंतु याचा निगेटिव्ह परिणाम अशा पद्धतीने होतो की जे केंद्र सरकारला राज्य सरकारला जे टॅक्स वगैरे कलेक्शन आहे त्यामध्ये सूट भेटत नाही. त्यानंतर स्मगलिंगमधून देखील हे दारू वगैरे पिणारे पितच असतात. हे आपलं इथं बेसिकली 2-4 पॉईंट वगैरे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सांगता येतात. ओके, तर हे आय होप तुम्हाला ही न्यूज समजलेली असेल. त्यानंतर पुढे या ऑपोजिशन हे आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने पार्लिमेंटची प्रोडक्टिव्हिटी वगैरे घसरत आहे. ओके, त्यानंतर पुढे या हे पण न्यूज पाहिलेली आहे कर्नाटकचा म्हणजे कर्नाटक वाद वगैरे. ओके, त्यानंतर पुढे जाऊ शकतो आपण. इथून गरजेची वगैरे न्यूज काहीच नाही आहे. त्यानंतर आजचे एडिटोरियल आहेत पहा, हे पण गरजेचं नाही आहे. 1 ट्रिलियन इकॉनॉमी वगैरे. त्यानंतर वॉर्निंग साईन, म्हणजे हे फक्त कॉलम आहे. हे जे न्यूज आहेत ते आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. म्हणजे पहा, झालेलं असं की जो इश्यू वगैरे सध्याला उफाळून आलेला आहे भारत आणि चायना सीमावाद, तर त्या संदर्भात आहे. याचं जे मराठी ट्रान्सलेशन आहे ती वेबसाईट आपली pawannilevar.com यावरती गेल्यानंतर पहा, करंट अफेअर्स डिसेंबर 2022 आय थिंक सर्वांना पाठ झालेलं असेल तरी मी सांगतोय. त्यानंतर 15 डिसेंबर चेतावणी चिन्ह. आता पहा, इथं सर्व दिलेलं आहे. म्हणजे काय काय आता सध्याला घटना वगैरे कशा पद्धतीने झाली तर ते मी घेतलेलं आहे. बाकी जर तुम्ही रेग्युलर जर असाल तर ते वाचण्याची वगैरे गरज नाही आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, बिल्डिंग क्लायमेट रेझिलियन्स कलेक्टिव्हिटी. आता पहा, मी COP27 बद्दल अगदी डिटेलमध्ये वगैरे चर्चा केलेली आहे, त्यामुळे मी याला पूर्ण वाचत बसत नाही आहे. याचे जे नोट्स आहेत ते ऑलरेडी तुम्हाला देण्यात आलेले आहेत. इथे एकत्रित हवामान लवचिकता निर्माण करणे ही तर ऑलरेडी तुम्हाला अपलोडेड आहेत. त्यानंतर एनर्जी कॉनोड्रम, म्हणजे
जे भारतामध्ये सोलार ऊर्जेचं पॅनल वगैरे त्या संदर्भात आहे ऊर्जेचा प्रश्न भारतातील. कारण पहा भारताची जी ऊर्जा आहे 80% ऊर्जा आपण इम्पोर्ट करतो, हे बेसिकली लक्षात घ्यायला हवं तुम्हाला. ओके, 80% एनर्जी आपण इम्पोर्ट करतो. मग यावरती जो लागणारा वगैरे टॅक्स आहे तो अगदी जास्त वगैरे होतो. आपला खर्च जो आहे तो जास्त होतो एनर्जीवरती. मग त्यामुळे आपण एनर्जीवर वगैरे क्लीन एनर्जीवर वगैरे भर द्यायला हवं, असंच यामध्ये देखील म्हटल्यात आलेलं आहे. मग आता ही पण आकडेवारी अगदीच गरजेची आहे. जे निबंधाचे जे वगैरे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही आकडेवारी आहे. मग यांनी हे पण अगदीच घेऊ शकता. आता यामध्ये पण पहा ग्रेट इंडियन बस्टर्सचा पण इथं उल्लेख वगैरे करण्यात आलेला आहे. कारण पहा जर आपण पोल वगैरे जर उभारले तर ग्रेट इंडियन बस्टरला वगैरे काय होतं, त्याचा धोका वगैरे होत आहे. त्यासाठी सोलार ऊर्जा वगैरे जी आहे ती कशा पद्धतीने कितपत योग्य वगैरे आहे हे सर्व इथं दिलेलं आहे. ते आय होप तुम्ही हे सर्व वाचून घ्याल. ओके, म्हणजे जेवढा वेळ मी याला देईल तेवढा 5 मिनिटामध्ये हे तुम्ही अगदी वाचून घेऊ शकता. काही विद्यार्थी आता ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे असतील तर त्यांनी हे अगदीच 2 मिनिटामध्ये वगैरे वाचून काढू शकतात. त्यामुळे मी याला घेत नाहीये. ओके, म्हणजे माझं व्हिडिओ जास्त लांबलचक होतं, परंतु तुम्ही अगदी 5 मिनिटामध्ये हायलाइटेड पोर्शन वगैरे वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढे चला. बाकी हे पण काही गरजेचे वगैरे नाही आहेत न्यूज. ओके, त्यामुळे स्किप करू शकता. त्यानंतर CBI लॉज्ड 15 केसेस फॉर डेरोगेटरी पोस्ट सिन्स 2019 सेज गव्हर्नमेंट. त्यानंतर पहा आणखीन एक धक्का करणारी माहिती म्हणजे NCRB डज नॉट मेंटेन डाटा अंडर हेट क्राईम ॲज इट इज नॉट डिफाईन्ड अंडर इंडियन पिनल कोड. म्हणजे पहा हेट क्राईम याच्या पूर्वीच सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की हेट स्पीच बद्दलचे जी गुन्हे वगैरे आहेत ते रोखा, असं सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला वगैरे गाईडलाईन्स जारी केलेल्या होत्या. तरी देखील जे NCRB वगैरे आहे त्यांनी डाटा मेंटेन करत नाहीये. सध्याला होम मिनिस्ट्री राज्यसभेमध्ये वगैरे त्यांनी प्रश्नोत्तर कालामध्ये वगैरे सांगितलेलं आहे. यासोबतच डेरोगेटरी पोस्ट यामुळे 15 जणांवरती CBIने केसेस वगैरे फाईल केलेले आहेत. हे आपल्याला आकडेवारी केंद्र सरकारची वगैरे दिसून येते. म्हणजे जे केस द पॅरेट वगैरे म्हणतं त्यासाठी ही पण आकडेवारी तुम्हाला बहुतांशी लक्षात राहायला म्हणजे बहुतांशी तुम्हाला महत्त्वाची ठरेल. त्यानंतर सक्सेस रेट ऑफ इंडिया स्टार्टअप हायर दॅन रेस्ट ऑफ दी वर्ल्ड. म्हणजे पहा 2016 मध्ये फक्त 452 स्टार्टअप भारतामध्ये होते, तर आता 84,012 एवढे नोव्हेंबर 22 मध्ये आपल्याला स्टार्टअप उघडलेले वगैरे दिसत आहेत. म्हणजे हे काय आहे, स्टार्टअपवरती वगैरे प्रश्न GS3 मध्ये वगैरे विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये आपण कशा पद्धतीने बूस्ट वगैरे घेतलेली आहे हेच आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. त्यासाठी ही आकडेवारी अतिशय महत्त्वाची आहे. प्लीज तुम्ही डायरी वगैरे मेंटेन करा, त्यामध्ये ही आकडेवारी लिहून ठेवू शकता. त्यानंतर BSNL परत एकदा रिवाईव्ह वगैरे होईल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. पाहूयात कशा पद्धतीने रिवाईव्ह वगैरे होईल. कारण सध्याला ते 4G म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांना काय दिलेलं आहे तर 4Gचे टावर उभारण्यासाठी वगैरे फ्रीमध्ये जागा वगैरे दिलेली आहे. म्हणजे अतिशय दुर्दैव आपल्याला भारतीय जे BSNLची कंपनी आहे त्याचं पाहायला इथं मिळतं. त्यानंतर पुढे चला. सुप्रीम कोर्ट गिव्ह सेंटर 3 महिने टू कॉन्स्टिट्यूट तमिळनाडू आणि कर्नाटक वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल. आता पहा वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनलच्या नोट्स आपल्याला ऑलरेडी आपल्या जी वेबसाईट आहे तिथे आहेत. म्हणजे सब्जेक्टवरती क्लिक करा, GS2 मध्ये या. ओके, त्यानंतर इथे ट्रिब्युनलवरती क्लिक करायचं आहे. ओके, या ट्रिब्युनलवरती तुम्हाला ऑलरेडी नोट्स आहेत. आता ही जी इंग्लिश दाखवत आहे याला तुम्ही खाली आल्यानंतर फक्त इथे जाऊन मराठी जर केलात तर ते तुमचं काम होऊन जाईल. हे जे नोट्स आहेत ते सर्व तुम्हाला मराठी माध्यमातून दिसणार आहेत. ओके, तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय पहा आता, तमिळनाडू आणि कर्नाटक या दोघांमध्ये पेन्नियार रिव्हर जी आहे तर त्या संदर्भात आहे, वाद चालू आहे सध्याला. मग सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की रिव्हर हे कोण्याही एका राज्याला वगैरे मिळू शकत नाही, कारण ही नॅशनल असेट आहे, म्हणजे राष्ट्राची संपत्ती आहे, एका राज्याची वगैरे संपत्ती नाही. त्यामुळे तुम्ही याला एकत्रितरित्या कंट्रोल वगैरे करू शकत नाही. यासाठी केंद्र सरकार वगैरे मध्ये याला पाहिजे. यासाठीच पहा सुप्रीम कोर्टाने आता गाईडलाईन्स दिलेले 3 महिन्यात तुम्ही हे करा म्हणून. ओके, त्यानंतर राज्यसभा क्लिअर बिल टू मूव्ह गोंड कम्युनिटी टू ST लिस्ट इन UP. पहा महाराष्ट्रामध्ये जी गोंड कम्युनिटी वगैरे आहे ती अगदीच ST मध्ये आहे. आता जी उत्तर प्रदेशमधील जी गोंड कम्युनिटी होती ती परत आता ST मध्ये वगैरे येत आहे. ओके, तर त्या संदर्भात हे आहे. त्यासोबतच आता याच्या पुढचा विवाद जर पाहिला आपण तर OBC जी कास्ट सेन्सस वगैरे आहे ती व्हावी असं म्हणजे MPचं वगैरे तिथे म्हणणं आपल्याला सांगता येतं. ओके, मग पाहूयात. परंतु OBCची जे सेन्सस वगैरे आहे त्याबद्दल आपला एवढंच सांगता येईल की जे काय म्हणतो आपण जे केंद्र सरकार आहे ते अगदीच पेचात वगैरे अडकलेलं आहे, कारण त्याचे थोडेसे राजकीय इश्यू वगैरे OBC बाबत होऊ शकतात. ओके, आता मी त्यामध्ये डिटेलमध्ये वगैरे जात नाही, फक्त तुम्हाला कानावर अशा पद्धतीची न्यूज वगैरे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. रिझर्वेशनचा व्हिडिओ आणखी आलेला नाही आहे, रिझर्वेशनचा मी व्हिडिओ नक्कीच घेणार आहे. ओके, त्याबद्दल काळजी करू नका. त्यानंतर पुढे या महाराष्ट्र गव्हर्नमेंट टू मॉनिटर इंटरफेथ इंटरकास्ट कपल्स. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण आता जे लव जिहाद वगैरे जे कायदा वगैरे आहे, त्यानंतर श्रद्धा वालकर हत्याकांड वगैरे जे झालं तर त्या संदर्भात आता
ही एक समिती वगैरे स्थापन करत आहे व त्यानुसार जे इंटरकास्ट मॅरेज वगैरे आहेत त्यावरती थोडंसं नजर वगैरे ठेवणार आहे असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं म्हणणं वगैरे आहे. मग पाहूयात त्यातून काय निष्कर्ष वगैरे महाराष्ट्र समितीला वगैरे भेटतील. त्यानंतर पुढे या मोर गर्ल्स दॅन बॉईज अडॉप्टेड इन 3 इयर्स डाटा शो, म्हणजे जास्त मुली अडॉप्ट झालेल्या आहेत मुलांपैकी, ही चांगलीच बाब आहे. ओके, म्हणजे हा डाटा तुम्ही अगदीच कुठे ना कुठे नक्की लक्षात म्हणजे कुठे ना कुठे आपल्याला कामाला येईल, त्यासाठी मी हा डाटा तुम्हाला लिहून ठेवण्यासाठी वगैरे सांगितलेला आहे. त्यानंतर पुढे या स्पेसिफिक डेट विल बी गिवन फॉर प्लीज ऑन आर्टिकल 370 सेज सुप्रीम कोर्ट. आता पहा, मी पहिल्यांदा हीच न्यूज म्हणत होतो की पार्लिमेंट जर योग्य पद्धतीने जर कारवाई जर म्हणजे योग्य पद्धतीने जर बिल वगैरे जर पास करत नसेल तर त्याचा परिणाम कुणाला वरती होतो, तर सर्व परिणाम हा ज्युडिशियलवरती होतो. हेच आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. त्याचं इथं उत्तम उदाहरण मी दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे चला, इथून काही नाही. त्यानंतर वर्ल्ड पॉलिटिक्स च्या न्यूज वगैरे आहेत, त्यातून त्या पण गरजेच्या मला काही वाटल्या नाहीत. तर अशा पद्धतीने त्यानंतर पहा स्पोर्ट्स न्यूज वगैरे आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र वगैरे इथे संपतं. ओके, आपण डेटॉलची ॲड पाहिलेली आहे. पहा, डेटॉलची ॲडमध्ये 99.9 अशा पद्धतीने त्यांनी किटाणू वगैरे मारेगा अशा पद्धतीने त्यांनी म्हणतात. ओके, अगदी त्या पद्धतीने आहे. म्हणजे 1% कुठे ना कुठे सुटतोच आपला. पण अगदी तेच मला सांगायचं आहे की 99.9 एवढं मी करंट अफेअर्स वगैरे कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करतो द हिंदू आणि जे लोकसत्ता आहे त्यामधून. ओके, यासोबतच द हिंदू बिझनेस लाईन पण मी वाचतो, परंतु ते तुम्हाला अगदी डायरेक्टली घेऊन येत नाही, कारण त्याचं ओव्हरबर्डन वगैरे तुम्हाला पण वाटतं व मला पण व्हिडिओ वगैरे लांब होतं, त्यामुळे मी त्याला दाखवत नाही. परंतु जे काही त्यामध्ये वगैरे गरजेचं असेल ते मी कात्रण वगैरे जे आहे ते टेलिग्राम चॅनलवरती नक्की अपलोड करत असतो. ओके, मग पहा ते अशा पद्धतीने आहे. 99.9 एवढे तर मी अगदीच करंट अफेअर्स वगैरे नक्की क्लिअर करत असतो. याच्या बाहेरचं वगैरे नक्कीच येऊ शकेल, ते 1% असेल. ओके, याची मी एवढीच शाश्वती वगैरे देऊ शकतो. तर पहा, तरी देखील याबाबत काही शंका आणि काही सजेशन असतील आपल्याला तर नक्कीच मला तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.